हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेत ना? मी अश्विनी तुमचं माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पहा, आज आपण क्रॉसपट्टी जॉईन करून फोर टक्स ब्लाऊजचं माप फोर टक्स ब्लाऊज कसा स्टिच करायचा आणि टक्स कसे पाडायचे हे पाहणार आहोत. तर बघा, इथं आपण फोर टक्स ब्लाऊज स्टिच करण्यासाठी मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे आणि इथं आपल्याला टक्स पाडून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकताय, आता जिथं ज्या समोरच्या साईडला म्हणजे जिथं आपण हुकलूक पट्टी असते त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे. त्याचा जेवढा सेंटर असेल तेवढं त्याच्या सेंटरवरती तुम्हाला एक टक्स पाडून द्यायचा असतो. तर बघा, हे मी मोजून घेतलेलं आहे. मोजून फोल्ड करून त्याचा सेंटर काढून घेतलेला आहे आणि हा जिथं सेंटर काढलेला आहे तिथं आपल्याला एक टक्स देऊन घ्यायचा असतो, जो मी 2.5 इंचाचा टाकत असते. तर बघा, तिथून पुढं 2.5 इंचावरती मी टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि एक लाईन ओढून घेतलेली आहे. त्यानंतर दुसरावाला जो टक्स आहे तो खालच्या साईडला द्यायचा असतो. सेंटरपासून पुढे 3.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि वरती 2 इंचावरती मार्किंग करून घेत आहे आणि हा 3.5 इंचावरती ते तिथून पुढे वरच्या साईडला 2 इंच असा हा आपला टक्स असणार आहे. म्हणजे टक्सची उंची 2 इंच. तिसरावाला जो टक्स आहे तो आपला असणार आहे फिटिंगच्या साईडवरून आतमध्ये असतो. तो क्रॉसपट्टी जिथं जोडतो तिथून वरच्या साईडला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला त्याची जी उंची आहे किंवा तो टक्स आहे तो आपल्याला 5.5 इंचाचा टाकून घ्यायचा आहे आणि हा वाला टक्स आहे तो आपल्याला तिरका देऊन घ्यायचा आहे, कारण तुम्हाला तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये बसतो, फिटिंगला उत्तम बसतो यासाठी. त्यानंतर चौथा आणि शेवटचा जो टक्स आहे तो आपण नेहमी आर्महोलमधनं टाकून घेत असतो आणि आर्महोलच्या सेंटरमधून आपण तो 3.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता, हे 4ही टक्स आपले इथं देऊन झालेले आहेत आणि इथं तुम्हाला मी एक सर्कल देऊन दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आपलं हे जे मार्किंग आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे, यावरून तुम्हाला खात्री पटेल. तर पहा, हे 4ही टक्स आपले आता इथं ड्रॉ करून झालेले आहेत आणि आता आपण ते स्टिच करून घ्यायचे आहेत. तर पहा, खाली ज्या साईडला आपण क्रॉसपट्टी जॉईन करत असतो तिथून वरच्या साईडचा जो आपला टक्स आहे तो नेहमी आपण 1/2 इंचाचाच देऊन घ्यायचा आहे, कारण त्याच्याने एकदम फिटिंग सुंदर बसते ब्लाऊजला. आणि बाकीचे जे 3 उरलेले टक्स आहेत ते आपण नेहमी 1/2 इंचाचे टाकून घ्यायचे आहे. तर तो बघा, एक टक्स आहे तो फक्त एकच टक्स मी 1/2 इंचाचाच देऊन घेतलेला आहे आणि बाकीचे सगळे टक्स आहेत ते आपण जेवढं मार्किंग केलं तिथपर्यंत देऊन घ्यायचे आहेत, पण फक्त 1/2 इंचाचे देऊन घ्यायचे आहेत. याच्याने काय होतं तर ब्लाऊज एकदम सुंदर बसतो फिटिंगला. त्यानंतर बघू शकताय तुम्ही, मी सर्व आत्तापर्यंत जे टक्स कसे पाडायचे आहे ते तुम्हाला अगदी व्यवस्थित हळूवारपणे आणि तुम्हाला समजेल या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी अजून तुम्हाला काही शंका वाटली तर मला कमेंट्समध्ये सांगा, तर मी तुम्हाला सांगून देईन. आणि आपल्या मापानुसार हे सर्व टक्स मी जवळजवळ तसेच टाकत असते. फक्त ज्या साईडला आपण क्रॉसपट्टी जॉईन करतो सेंटरपासून 3.5 इंचावरती, तो फक्त 3.5 इंचाच्या ऐवजी मी थोडंसं तिथं कमी जास्त करत असते. जसं आपली हे असेल फिटिंग जसं असेल किंवा जसं माप असेल त्या पद्धतीने मी थोडंसं कमी किंवा जास्त घेते. जास्त हेवी ब्लाऊज असेल तर 4.25 ते 4 इंचावरती मी तो टक्स टाकून घेत असते. त्यानंतर पहा, हे 4ही टक्स आपले टाकून झालेले आहेत आणि प्रत्येक टक्सला आपल्याला नेहमी डबल शिलाई देऊन घ्यायची असते. तर आता इथं तुम्ही बघू शकताय आपले 4ही टक्स पाडून झालेले आहेत आणि या ब्लाऊजला किती सुंदर असा पप आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर बघा, हातात घेऊन सुद्धा मी दाखवते. तर असा पप आला ना तर ब्लाऊज कस्टमरला एकदम सुंदर बसत असतं आणि चपटा ब्लाऊज बसू नये किंवा त्याचा फुगा आहे तो येऊ नये, पप येऊ नये. आलं नाही तर ब्लाऊज एकदम असं जरासं बसण्यामध्ये थोडासा त्रास देतं. त्यामुळे आपल्याला हा टक्स दिल्यानंतर असा पप यायलाच हवा. त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी जॉईन करून घ्यायची आहे. तर पहा, इथं क्रॉसपट्टी जॉईन करण्यासाठी मी दोन्ही पार्ट घेतलेले आहेत, समोरासमोर अगदी ठेवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतरनं ते एकाच साईडची आपली जी क्रॉसपट्टी आहे ती होऊ नये यासाठी तुम्हाला मी तो एक आयडिया देते, जेणेकरून तुम्ही बिगिनर असाल तर तुमच्यासाठी ही टीप जी आहे ती खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. कारण खूप वेळा नवीन आपण असताना ना एकाच साईडची टीप नेहमी आपली इथं एकाच साईडची क्रॉसपट्टी तयार होत असते यासाठी. तर पहा, मी दोन्ही एकमेकांसमोर ठेवलेले आहेत, सरळ ठेवलेले आहेत क्रॉसपट्ट्या आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलेले आहे. त्यानंतर बघा, त्यातली एक क्रॉसपट्टी मी तुम्हाला स्टिच करून दाखवते, जेणेकरून तुमच्या नक्कीच लक्षात येईल की तुम्ही
क्रॉसपट्टी आहे ती कशा पद्धतीनं स्टिच करायची आहे ते. तर बघा खालच्या साईडनं अर्धा इंचाचं मार्जिन सोडून मला एक टीप देऊन घेतलेली आहे. पहा तुम्हाला सुद्धा अर्धा इंचाचंच मार्जिन सोडून टीप देऊन घ्यायची आहे. एक्स्ट्राचं जे कापड आहे ते इथं तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला नेहमी सांगत असते मी की आपलं जे मेन फॅब्रिक असतं ते आपण नेहमी आपल्या अस्तरपेक्षा थोडंसं पाव ते अर्धा इंचाने एक्स्ट्रा कट करत असतो आणि जे अस्तर आहे ते नेहमी आपण आपल्या मापानुसारच कट करत असतो. त्यामुळे आपण जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते इथं कट करून घेऊयात. तर बघा इथं मी कट करून घेतलेलं आहे आणि आता बघा उघडल्यानंतर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीची आपली क्रॉसपट्टी आलेली आहे. आणि त्याच्यानंतर एक मी दाबटीप देऊन घेणार आहे जी की मी आपल्या अस्तरवरती देऊन घ्यायची आहे खालच्या साईडला. म्हणजे खालच्या साईडला जो आपला पार्ट असणार आहे तो आता इथं आपला पॅक करून झालेला आहे. आता वरच्या साईडला आपले जे आपण जोडणार आहे ते वरच्या साईडला जोडून झाल्यानंतर तुमचा ब्लाऊज तुम्हाला मी दाखवेन. अशा पद्धतीची क्रॉसपट्टी इथं रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकताय. आणि एका साईडच्या पार्टला तुम्हाला मी ही जॉईन करून दाखवते. तर बघा स्किप न करता व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्या अगदी परफेक्ट स्टिच कसा करायचा हे लक्षात येणार आहे. तर मी मेन फ्रंट पार्ट आणि क्रॉसपट्टी आहे ती एकमेकांवरती ठेवून घेतलेली आहे. क्रॉसपट्टी मी सरळ ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती हा पार्टसुद्धा वरचा आहे तो सरळ ठेवून घेतलेला आहे. आणि अर्धा इंचाचंच मार्जिन सोडून मी इथं अजून एक टीप देऊन घेतलेली आहे. त्यानंतर बघा हे सरळ करून दाखवते तुम्हाला. इथं वरच्या साईडला हे शिलाई आलेली आहे. म्हणजे आपलं वरचा पार्ट सरळ आहे आणि शिलाई आतल्या साईडला आलेली आहे. त्याच्या खालची जी शिलाई आहे ती सरळ सरळ दिसते आणि आतल्या साईडला तुम्ही बघू शकता अजिबात एकही शिलाई दिसत नाही. कारण ही क्रॉसपट्टी जी आहे ती आपण अनविजिबल आहे ती किंवा अंडरग्राऊंड टिप मारून ही जॉईन करून घेत आहे. त्यासाठी फिनिशिंगमध्ये ब्लाऊज होतो तयार अशाने. तर बघा वरचा जो पार्ट आहे तो मी इथं फोल्ड करून घेतलेला आहे आणि तो ठेवताना अशा पद्धतीनं ठेवायला आहे की तो तुमच्या स्टिच करत असताना तुमच्या शिलाईमध्ये तो यायला नाही पाहिजे. अशा पद्धतीने बघा मी ठेवून घेतलेला आहे. आणि अजून एक टीप म्हणजे दोन्ही जी मेन फॅब्रिकची आणि अस्तरची जी क्रॉसपट्टी आहे ती एकमेकांवरती ठेवून मी ही फायनल जी टीप आहे ती इथं मारून घेतलेली आहे. तर तिथे सुद्धा मी डबल टीप देऊन घेते जेणेकरून ब्लाऊज आहे तो एकदम सुंदर असा इथं आपला तयार व्हावा यासाठी. तर बघा डबल टीप आपण देऊन घेतलेली आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी डबल टीप देऊन घ्यायची सवय लावून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. त्यानंतर बघा दोन्ही साईडनं ज्या साईडला मोठी साईड आहे त्या साईडनं आपल्याला हे बाहेर काढून घ्यायचं आहे. जे आपण ब्लाऊज आतल्या साईडला फोल्ड करून घेतलं होतं ते बाहेर काढून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्राचे जे फॅब्रिक आहेत ते आपण एक्स्ट्राची कट करून घ्यायची आहेत. आणि फॅब्रिक कट करून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन की तुमचा जो ब्लाऊज आहे तो कशा पद्धतीनं क्रॉसपट्टी जॉईन झालेली आहे ते. बॅक साईडनं सुद्धा मी एक्स्ट्राचं कापड आहे ते इथं कट करून घेते. तर पहा हा असा कट करून झालेला आहे आपलं. आणि आता तुम्ही बघू शकताय समोरच्या साईडनं मी तुम्हाला दाखवते किती सुंदर असा हा पफसुद्धा राहिलेला आहे जसा होता तसा. आणि आपली क्रॉसपट्टीसुद्धा ब्लाऊजला एकदम फिनिशिंगमध्ये अटॅच झालेली आहे. आतल्या साईडची तुम्ही बघितलीच होती उलट्या साईडला सुद्धा शिलाई दिसतच नव्हती आणि वरच्या साईडनं सुद्धा शिलाई दिसत नाही आहे. तर आता अशीच क्रॉसपट्टी मी यालासुद्धा जॉईन करून घेतलेली आहे. तर तुम्ही बघताय दोन्ही पार्टला मी क्रॉसपट्टी जॉईन करून घेतलेली आहे. आणि आता इथं आपल्याला काचपट्टी आणि बटनपट्टी जॉईन करून घ्यायची आहे. तर या ब्लाऊजला त्यांनी सांगितलं होतं ताईंनी की बटणे लावा. सो मी इथं काचपट्टी बटनपट्टी अटॅच करून घेणार आहे. तर नेहमी आपण काचपट्टी आहे ती डाव्या साईडला अटॅच करून घेत असतो. तर हा डावा पार्ट आहे आणि त्याच्या बाजूचा जो आहे तो उजवा पार्ट आहे. तर डाव्या साईडला मी काचपट्टी जॉईन करून घेणार आहे. तर बघा इथं मी खालच्या साईडला कपडा ठेवून घेतलेला आहे आणि तो थोडासा एक्स्ट्रा घेतलेला आहे खालच्या साईडनं आणि तो वरच्या साईडला मी फोल्ड करून घेते जेणेकरून खालच्या साईडचं फिनिशिंगसुद्धा ब्लाऊजचं सुंदर यावं यासाठी. ब्लाऊज लक्षात घ्या ब्लाऊजचा पार्ट जो आहे तो मी सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्या खालच्या साईडला मी जी पट्टी आहे ती इथं ठेवून घेतलेली आहे. आणि 5 इंचाचं अंतर सोडून अगदी मी ही पट्टी जॉईन करून घेते. तर पहा ही पट्टी जॉईन करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण एक टीप देऊन झाल्यानंतर ही पट्टी थोडीशी कमी पडत होती सो मी अजून एक त्याला एक्स्ट्राचा कपडा जोडून घेतलेला आहे. तुम्ही 2 ते 2.5 इंचाची ही पट्टी घेऊ शकता जी तुम्ही काचपट्टी करणार आहात ती. आणि बघा मधून फोल्ड करून अशा पद्धतीनं जिथं आपण जॉईन केलेली होती पट्टी तर तिथं फक्त 5 इंचाच्याच अंतरावरती तिथं आपल्याला
डबल अजून एक टीप देऊन घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने ही काचपट्टीसुद्धा आपण ब्लाऊजला नेहमी एक्स्ट्राची जोडून घेत असतो. ज्या पद्धतीने आपण हुक पट्टी करत असताना लूक पट्टी कशी ब्लाऊजला जोडतो ना, अगदी त्याच पद्धतीने ही सुद्धा पट्टी मी जोडून घेतलेली आहे, कारण ती आपल्या ब्लाऊजपेक्षा एक्स्ट्राची पट्टी आपण नेहमी जॉईन करत असतो. आणि त्याला आता काज कसं करायचं, ह्या पट्टीला काज कसं करायचं ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर पहा, पहिल्यांदा मार्किंग करून घेऊया आपण ब्लाऊजला म्हणजे पट्टीला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर खालच्या साईडने एक मार्किंग केलेलं आहे आणि वरच्या साईडला पायपिंगचं जेवढं तुम्हाला लागणार आहे तेवढं मार्जिन सोडून अजून एक मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर हे 2 मार्किंग एकमेकांना जोडून तिसरं मार्किंग आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे. तर तिसरं आणि पहिलं असं देऊन आपल्याला चौथं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, ते ओपन करून पहिलं आणि चौथं आहे ते जोडून एकमेकांना आपण इथं 5वं जे मार्किंग आहे ते इथं तयार करून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला एका समान अंतरावर 5 मार्किंग इथं भेटून गेलेली आहेत. तुम्हीसुद्धा अगदी याच पद्धतीनं करायचं आहे. त्यानंतर याला काज करण्यासाठी बघा कसं करत आहे मी. तर तुम्ही इथं बिगिनर्स असाल किंवा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही इथं पहिल्यांदा चॉकनं इथं तुम्हाला असा शेप काढून घ्यायचा आहे, जसा आपला क्रॉसपट्टी ह्याचा असतो ना काचचा तसा. तर बघा, मी इथं असा काढून घेतलेला शेप नाही काढून घेतलेला मी, कारण मला थोडंसं ते प्रॅक्टिसच होऊन गेलेलं आहे. सो मी डायरेक्टलीच करून घेत असते. तर बघा, इथं डबल टीप देऊन घेतलेली आहे. आणि हा म्हणजे जो पार्ट आहे किंवा हे जे काज केलेलं आहे तर ते तयार झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते मी कशा पद्धतीने रेडी केलेलं आहे ते. तर तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीनं दोन्ही साईडला निमुळतं आणि अशा पद्धतीने मी हा जो काचचा आहे तो काज जे आहे ते इथं रेडी करून घेतलेला आहे. बघा कसं केलं आहे तुम्हाला आता मी दाखवते इथं. तर एका साईडला घ्यायचं आहे, थोडंसं कापड फिरवत हळूवारपणे आपल्याला दुसऱ्या टोकाला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे दुसऱ्या टोकापर्यंत. नंतर तिथून नंतर ना फक्त शिलाई कापडामध्ये ठेवून फक्त तुम्हाला कापडच फिरवून घ्यायचे आहे दोन्हीही टोकाला. आणि अशा पद्धतीने मी डबल टीप देऊन हा काज जे आहे ब्लाऊजचे ते इथं रेडी करून घेतलेलं आहे. तर बघा, इथं अशा पद्धतीनेच मी सर्व काज रेडी करून घेणार आहे. तर इथं सगळे काज आपले रेडी झालेले आहेत. आता बटनपट्टीसुद्धा अगदी त्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे. खूप सोपी आहे बटनपट्टीसुद्धा जोडायची, तुम्हाला मी माहीतच असेल. तुम्हाला मी अजून एका ब्लाऊजला कशी बटनपट्टी जॉईन करायची ते दाखवलं होतं. आणि इथं बघा तुम्ही, दोन्हीही पट्ट्या इथं आपल्या जॉईन करून झालेल्या आहेत. आणि अशा पद्धतीचा आपला हा जो ब्लाऊज आहे तो इथं रेडी झालेला आहे. बघा तुम्ही किती सुंदर आणि फिनिशिंगमध्ये रेडी झालेला आहे. तर माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. बाय.